गोठ्यामधून हातकणंगलेमधील दानोली गावचे शेतकरी कुबेर वाळकुंजे यांची ही यशोगाथा। बाबा डेअरी फार्म नावाने त्यांनी गोठा व्यवसाय सुरू केला आहे। गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून चला ऐकूया याच शेतकऱ्याची यशोगाथा। 10 दिवसाचे बिल जवळजवळ 45,000, 42,000, 47,000च्या आसपास। आता त्यामध्ये तुमचं आर्थिक नियोजन कसं राहतं? 2 बिल तर आपली हेजला जातात, खाद्याला, गाडी माणसं आणि ह्याला। एक बिल आपली बऱ्यापैकी जातं। साधारणतः बघायला गेलं तर दिवसाला किती लिटर दूध जातं आपलं? 180। त्यांच्याकडे या गोठ्यामध्ये आता 26 जनावरे आहेत। गोठ्याच्या दारातच विहीर सुद्धा आहे। 16 एकर क्षेत्रात ही 26 जनावरे, त्यापैकी 13 जनावरे दूध देणार आहेत। हे व्यवसाय फायदेशीर आहे, पण कसा आहे ह्याला घरच्यांची साथ पाहिजे, ह्याला गडी माणूस जास्त लागतात। माणूस बळ जास्त असलं तर ठीक, नाही तुझा धंदा मोडकळेल येणार। ह्याला घरची माणसं साथ देणारी माणसं असली नाही, धंदा एक नंबर आहे, काय अडचण नाही। शेतीला जोडधंदा पण चालते। पहाटे 5 पासून काम चालू होतं। वैरण खाद्य देऊन धार सुरू करतात। 1 ते सव्वा तासात धार आवरते। आता कामाला सुद्धा कामगार ठेवलेत, त्यामुळे भाऊ मिळून काम तर करतातच, सोबतच आता काम सोपंही झालंय। दूध कुठं घालताय आपण? दूध आम्ही गोकुळात घालतो। गोकुळला का बरं? गोकुळ संघाचा रेट चांगला आहे आणि त्यांची फॅसिलिटी जास्त आहे। गेल्याच आठवड्यात आपल्या गोठ्यावरती चेअरमनांनी भेट दिली होती, त्याच्याबद्दल काय सांगा? इथं चेअरमन येणे हे सगळ्यात महत्वाचं आहे। एवढ्या खाली पण चेअरमन येणे म्हणजे अशी केस गोष्ट आहे, पण आले ही चांगली गोष्ट आहे। अरुण डोंगरेंच्या बद्दल काय वाटतं? चांगला माणूस, त्याबद्दल काय वाद नाही, पण तिने आले हे सगळ्यात चांगलं आहे। म्हणजे सर्वसामान्य शेतकरी काय करतोय, काय त्याला अडचणी येतात हे समजून घेऊन परत त्यांच्यात काय बदल संस्थेत करायला लागते हे त्याच्यासाठी तिने म्हणजे त्याचा कार्यक्रम चांगला घेतला। मुक्त गोठा आणि पाण्याचं योग्य नियोजन यामुळे 180 लिटर दूध इतकं दिवसाला उत्पन्न मिळतं। त्यामुळे 10 दिवसाला 50,000 पर्यंत उत्पन्न आणि खर्च वगळता महिन्याकाठी 40 ते 50,000 इथपर्यंत हातात पैसे येतात असं ते म्हणतात। मुक्त गोठा असल्याचा काही फायदा होतो? मुक्त गोठ्याचा लय फायदा आहे। जनावरांची पहिला मस्टडीज होत नाही, पचनशक्ती चांगली होती, पाहिजे तेवढं त्याचे पाणी मुबलक पाणी मिळते, त्यांचं मन सोक्त बसू शकतात, म्हणजे दवाखाना बऱ्यापैकी शून्यच। पण नेमकी यशोगाथा आहे कशी, पाहूया त्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। केके न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोठ्यांवरती जातोय, गोठ्यांवरती भेट देतोय, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही यशोगाथा आहेत त्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आज मी बघायला गेलो तर शिरोळ तालुक्यातील कुंभोज या गावातील एका गोठ्यावरती आलेलो आहे। बाबा डेअरी फार्म दानोळी हे गाव आहे। या गावामधील एका गोठ्यावरती भेट दिलेली आहे। कुबेर वाळकुंजे असे या दूध उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे। साहेब नमस्कार। नमस्कार। खरं बघायला गेलं तर गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम गोकुळ कट्टा हा राबवलेला आहे। या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतोय। आपला हा जो गोठा आहे हा व्यवसाय कधीपासून आपण सुरुवात केली? आता म्हणजे आम्ही गोठा नवीनच चालू केला, 1 वर्ष झालं त्याला। त्याच्या आधी गावात जवळजवळ 8 वर्ष होतं गोठा। त्या टायमाला गावात 10 जनावर होती, आता 26 जनावर आहे। 26 जनावर। गोठ्याचं जर का नियोजन बघायला गेलं तर समोरच दारातच असे विहीर आहे, चांगलं पाणी आहे आणि बाजूलाच यांनी पूर्ण भरावा टाकून स्वतःच्या शेतामध्ये गोठा उभारलेला आहे। जवळपास नाही म्हणला तरी एक 16 एकर ह्यांचं एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये साधारणतः बघायला गेलं तर एक 26 जनावरं आज यांच्या गोठ्यामध्ये दूध देणारी आहेत। साधारणतः 26 पैकी माझ्या अंदाजानुसार काहीतरी 13च्या आसपास दुधाची जनावरे आहेत। चला आपण गोठ्याचं नियोजन बघूयात। काय सांगाल, कसं कसं तुमचं ह्या गोठ्याचं नियोजन असते, काय सांगाल त्याच्याबद्दल? पहाटेचे 5 वाजल्यापासून आपलं काम चालू होते। पहाटे 5 वाजल्यापासून चालू केल्यावरनं 4:30ला धाराला चालू होत्या। म्हणजे जनावर बाहेर मुक्त गोठ्यात असते ती आत घेतली जातात। आत घेतल्यावर मग परत आपापल्या जागेवर गैर येतात। ती पहिला आधी वर वैरण टाकून ठेवलेली असते गावाने, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर खाद्य टाकतो। खाद्य दिल्यावरनं धाराला सुरुवात होत्या। धाराला सुरुवात झाल्या धार कमीत कमी 1.25 तासभरात आवरतात। त्याच्यानंतर कंप्लीट जनावर खाऊन झाल्यावर बाहेर सोडतोय। त्यानंतर आपलं पाणी त्यांचं मुक्त गोठा असल्यामुळे त्यांचं पाणी पितो। पहिला बघायला गेलं तर स्वतः तुम्ही गोठा करत होता, आता बघायला गेलं तर तुम्ही भैयांना देखील कामाला ठेवलेला आहे। भैयाला कामाला ठेवले म्हणजे आमची जमीन जास्त असल्यामुळे नाही शेतीतली कामी पडायला लागली, मग ते घरात धावपळ व्हायला लागली, त्यामुळेच बाहेर ठेवायचं कारण ते पण आता 3 महिने झालं ठेवलं नाही। याच्यात आम्ही घराने करतो। नाही तर तुम्ही भाऊ तुमचं कसं नियोजन असतं? नाही, सकाळी भाऊ 3 येतात, संध्या आम्ही दोघं पण सकाळ संध्या गोठ्याला हजर असतो, त्याबद्दल काही नाही। आणि वैरणीला एक बाहेरचा कडे आणि बाहेर लोक धारला आहे, एकच आहे ठीक। त्यांच्याकडे काय काय काम असतात, तुमच्याकडे काय काय काम असतात? वैरणीच नियोजन, पशुखाद्याचं नियोजन, उरलेलं काय आत बाहेर बघतात सगळं। वैरण तेवढं आणून इथं पोच करा, बाहेर आतलं सगळं काम करायचं। चाऱ्याचं नियोजन यांचं काय काय? चाऱ्याला आता वाळा कडवा, गहू भूस, परत तुमचा शाळू आणि ऊस आहे।
त्याचं मग कडबा कुट्टीचे हे करून कुट्टी करून घालतो. साधारणतः कसं म्हणजे जनावरांना जवळजवळ एक 17-18 किलोच्या आसपासचा टप आहे. एक टायमाला एक पडतं. मिनरल मिक्सचर वगैरे काय? मिनरल पावडर आपले हे जे आहे एंटाच कंपनीची मिनरल मिक्सचर वापरते. पशुखाद्य कारगिल वाल्यांचं वापरते. परत कारगिल वाल्यांचं ट्रान्झॅक्शन आणि कारगिल वाल्यांचंच हिप्पर आणि काप स्टार्टर पण कारगिल वाल्यांचंच वापरतात. गोठ्याचं नियोजन बघायला गेलं तर जनावरांना बांधण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. या बाजूला असेल, या बाजूला, दोन्ही बाजूला आहे. आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही मुक्त गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. तिकडच्या बाजूला सुद्धा पलीकडच्या बाजूला मुक्त गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. दोन्ही बाजूला पाण्याचं नियोजन केलेलं आहे. हे नियोजन कशा पद्धतीने आहे ते जरा दर्शकांना. हे म्हणजे 60 बाय 100चा शेड आपला, 60 बाय 100चा 30 फुटात बांधण्याची सोय आहे. 30 फुटात मधलं म्हणजे मोर्चा दृष्टिकोनानं हे करायसाठी आम्ही ट्रॅक्टर चालवायसाठी म्हणून 15 फुटाची ही आहे. 2 फूट गव्हाण आहे. 2 फुटाची इकडे 2 फूट, इकडे 2 फूट. आणि मागच्या बाजूला जनावर बांधण्यासाठी 15 फूट आहे. आणि त्याच्या मागे 30 फुटाचं मुक्त गोठ आहे. म्हणजे उद्या जरी जनावर वाढवायचे असतील तर हा गोठा इकडं वाढवता येईल. मला एक सांगा, मुक्त गोठा असल्याचा काही फायदा होतो? मुक्त गोठ्याचा लय फायदा आहे. मुक्त गोठ्याचा फायदा म्हणजे जनावरांची पहिला मस्टडीस होत नाही, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे त्यांची पचनशक्ती चांगली होती. तिसरा प्रश्न पाहिजे तेवढं त्याचे पाणी मुबलक पाणी मिळते. त्यांचं मन सोक्त बसू शकतात. जर का बांधून याच्यावर असले तर त्याच्या पायाला लेमनेस व्हायचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. म्हणजे गुडघा सुजणे, हे होणे, आजारी पडण्याचं प्रमाण जास्त, मस्टडीज होण्याचं प्रमाण जास्त बांधलेलं जाणं. मुक्त गोठ्यात तेवढं प्रॉब्लेम कमी येतात. म्हणजे दवाखाना बऱ्यापैकी शून्यच. माझ्या मागे जर का आपण बघितला तर गायींच्याकडे ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला गायी पण एकदम दिसायला एकदम स्वच्छ व्यवस्थित असलेले दिसतात, नीटनेटक्या दिसतात. गोठा पण बघितला तर तुम्ही गोठ्याची स्वच्छता सुद्धा एकदम परफेक्ट आहे. समोर जे काही गुरांना जे गोरण म्हणतोय आपण, ती गोरण सुद्धा त्यांनी व्यवस्थित फरशी लावून व्यवस्थित पद्धतीने नियोजन लावलेलं बघायला. ज्या वेळेला माझी मालकांच्या समवेत चर्चा झाली त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा हीच गोष्ट बोललो की तुमचं नियोजन भारी आहे. आता मला सांगा, ह्याचं जे काही नियोजन आहे ते कशा पद्धतीने तुमचं राहतं? म्हणजे ह्याचं नियोजन म्हटल्यावर म्हणजे बांधकामचं म्हणताय का? बांधकामचं नाही, गायींचं स्वच्छतेचं, पाण्याचं. गाय स्वच्छतेत गाय 2 दिवस आडाने आम्ही ह्याच्यात धुतोय. परत धुतल्यानंतर आम्ही बाहेर सोडतो. एवढा काय धुवायचा आवाज तर लई त्रास काय नाही त्याचा. फक्त म्हणजे त्याची खायलाच 1 तास 1.5 तास गावानीवर राहतात. सकाळचं 1 तास 1.5 तास, संध्याकाळी उरल्याला मुक्त ह्याच्यातच असते. पूर्ण दिवसभर मुक्त ह्याच्यात गोठ्यातच. बरोबर. त्याच्यात दुधात काय फरक पडतो का? दुधात 100% फरक पडतो. मुक्त गोठ्यात हे झाल्यामुळे दुधात 100%. बरोबर. आता मला सांगा की 26 जनावरांच्या पैकी जवळपास दुभत्या गायी आता आपल्या गोठ्यामध्ये 13 आहेत. त्यांचं किती लिटर साधारणतः दूध निघतं? 13 जनावरांचे 180 लिटरच्या आसपास दूध आहे. आणि 3 भाकड आहेत, उरलेले कालवड. बरं. आता त्यामध्ये तुमचं आर्थिक नियोजन कसं राहतं? आर्थिक नियोजन बऱ्यापैकी. आर्थिक नियोजन म्हणजे 2 बिलं तर आपली ह्याला जातात, खाद्याला, गाडी माणसाने ह्याला. 1 बिल आपली बऱ्यापैकी राहतं. साधारणतः बघायला गेलं तर दिवसाला किती लिटर दूध जातं आपलं? 180 लिटर. 180 लिटर. 10 दिवसाचं बिल किती येतं? 10 दिवसाचं बिल जवळजवळ 45,000, 42,000, 47,000च्या आसपास. म्हणजे 45 ते 50,000च्या आसपास 10 दिवसाचं बिल येते. 3 बिलांच्या पैकी 2 बिलं जी आहेत तुमच्याकडे भैया कामाला 2 जण आहेत. गडी माणसं, वैरण, हे पशुखाद्य हे ह्यापैकी ह्याच्यात भागते. 2 बिलामध्ये भागतात. आणि उरलेले ह्याच्यात आपण म्हणजे एक बघायला गेलं तर ह्या एकंदरीत ह्याच्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये बऱ्यापैकी 40 तर हजार मिनिमम धरायला काय अडचण. त्यामुळे काय अडचण नाही. मला एक सांगा, नवीन जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी या गोठा व्यवसायाकडे वळायचं झालं तर हा व्यवसाय फायदेशीर आहे का? हे व्यवसाय फायदेशीर आहे. पण कसा आहे, ह्याला घरच्यांची साथ पाहिजे. ह्याला गडी माणूस जास्त लागतात. माणूस बळ जास्त असलं तर ठीक, नाही तुम्ही धंदा मोडकळेल येणार. ह्याला घरची माणसं, साथ देणारी माणसं असली नाही, धंदा 1 नंबर आहे, काय अडचण नाही. शेतीला जोडधंदा पण चालते. शेत साधारणतः किती असायला पाहिजे? शेत एका जणांना कमीत कमी 2 गुंठे तर जमीन वैरणीसाठी पाहिजे बघा. मग त्याच्यानंतर तुमचं काय असेल ते नियोजन, वाडी वैरण हे ते. घरची तर एक म्हणजे एका जणाला 2 गुंठे जमीन. तुम्ही तुमच्या शेतात जनावरांसाठी किती एकरामध्ये काय काय लावले? आता माझ्याकडं 26 जनावर आहे. बऱ्यापैकी माझ्याकडे सव्वा एकर हाती घास आहे. 20 गुंठ मळीचं गावात आहे. आणि वाळलेली वैरण मी बाहेर घेतोय. आणि शावळा आता जवळजवळ 4 एकर केलेला आहे. ते आता कडबा ते आपल्याशी येणार, तेव्हा काही विषय नाही. नवीन जे शेतकरी आहेत जे ह्या व्यवसायाकडे वळू इच्छित आहेत त्यांना सल्ला देताना काय सल्ला द्या? धंदा करायला काय अडचण नाही, पण घरच्यांची साथ त्याला हवीच. त्याशिवाय धंदा होऊ शकत नाही. घरच्यांची साथ म्हणजे गडी माणसांचं प्रमाण जास्त लागते. आणि हे धंदा गाड्या माणसांच्या जेव्हा चालत नाही, स्वतः लक्ष द्यायला पाहिजे मालकाने. 2 टाईम तर आपण इथं उपस्थित, 10 टायमाला वैरणीच्या टायमाला आपण उपस्थित पाहिजे. इतर टायमाला तुम्ही नसला तर चालते. डॉक्टर तुम्हाला भैया लोक त्यांनी सांगतील तुम्हाला ज्या टायमाला म्हणजे आजारी पडले हे सांगतील, पण डॉक्टर बोलवून अवेलेबल त्या टायमाला काम झाले की नाही बघायलाच. हे आपण खात्री केली तरच चालते, नाहीतर ते धंदा चालणार.
गायींची निगा व्यवस्थित ठेवली तर काय डॉक्टरांचा दवाखान्याचा आता खर्च बऱ्यापैकी जर का मुक्त गोट्यात जर का असले तर झिरो तुमचं हे आहे. झिरो म्हणजे तुम्हाला डॉक्टर फक्त भरवाई पुरते घेईल आणि त्याच्यानंतर तुमचा किरकोळ काय तर म्हणजे टेम्परेचरमुळे ताप आला नाहीतर काहीतरी एखाद्या टायमाला कुठे तर जनावर कोणाला मारला असं एवढं. ह्याच्यापेक्षा मुक्त गोट्यामुळे काय फरक हेच नाही, विषयच नाही. दवाखान्यात दूध कुठं घालताय आपण? दूध आम्ही गोकुळात घालतो. गोकुळला का बरं? गोकुळ संघाचे रेट चांगला आहेत आणि त्यांची फॅसिलिटी जास्त आहेत चांगल्या, त्यामुळे आम्ही कुठल्या कुठल्या संघाच्या फॅसिलिटीचा तुम्ही फायदा घेताय? आणि आम्ही आता गोवंश संगोपनाचा आम्ही घेतो, वासरू संगोपनाचा. आणि त्यांचं मिनरल हे पशुखाद्य आहे, पण ते आम्ही काय तेवढं म्हणजे ही केलं नाही, पण त्यांचं आहेत. आम्ही योजना काय असेल ही घेतल्या नाहीत, पण घ्यायचे ते. कडबाकुटीच आम्ही हे गोकुळच घेतलं. आणि परत आता आम्ही ही केल्यामुळे ते ही घेईन आता काय अडचण. आता नवीन शेड बांधलेलं आहे, त्याच्यासाठी काय अनुदान वगैरे केलं? नवीन शेडसाठी आम्ही आता वर त्याची कागदपत्र पुरवल्यात, बघूया आता का मंजूर होते ते. आता कसं होते ते बघूया. गेल्याच आठवड्यात आपल्या गोठ्यावरती चेअरमनांनी भेट दिली होती, त्याच्याबद्दल काय सांगा? चेअरमनाने आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला. चेअरमन आले हे सगळ्यात महत्वाचं. इथं चेअरमन येणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. एवढ्या खाली पण चेअरमन येणे म्हणजे अशी केच गोष्ट आहे, पण आले ही चांगली गोष्ट आहे. आमच्या अरुण डोंगरेंच्या बद्दल काय वाटतं? चांगला माणूस, त्याबद्दल काय वाद नाही, पण तिने आले हेच सगळ्यात चांगलं येतं. म्हणजे सर्वसामान्य शेतकरी काय करतोय, काय त्याला अडचणी येतात हे समजून घेऊन परत त्यांच्यात काय बदल संस्थेत करायला लागते हे त्याच्यासाठी तिने म्हणजे त्याचा कार्यक्रम चांगला घेतला. त्यामुळं चेअरमन गोटा बघितलं काय म्हणा? गोटा एक आमच्या तासभर चेअरमन थांबलेले, पाऊण तास तर असतील, बसले, बोलले, चर्चा झाली, मग तिने हे गेलं. काय म्हणली, सल्ला काय? म्हणजे आपल्या संस्थेचे म्हणजे आपल्या संस्थेचे आहे ते तुम्ही सगळं म्हणजे पशुखाद्य घ्या, आपलं तुमची योजना चांगल्या राबवून घ्या, तुम्ही मागं राहू नका. म्हणजे आमच्या फॅसिलिटी ते सगळ्या उचलत जावा, म्हणजे आम्हाची पण शेतकऱ्यांसाठी नवीन आणायला येतील, असं झालं नाही. तर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ आणि केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, त्या माध्यमातून आपण शिरोळ तालुक्यातील दानोळी या गावातील कुबेर वाळकुंजे या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती आज भेट दिली आणि यांचं नियोजन कशा पद्धतीचं आहे, आर्थिक त्यांनी कशा पद्धतीने प्रगती साधलेली आहे हे आपण बघितलं. जवळपास बघायला गेलं तर आता हा यांचा नवीन गोठा साधारणतः 1 वर्षापूर्वी बांधलेला आहे. हा गोठा आहे जवळपास बघायला गेलं तर 20-1 लाख रुपये खर्च करून त्यांनी हा गोठा व्यवसाय उभारलेला आहे. आणि गायी सुद्धा जर का माझ्या मागे जर का तुम्ही बघितलात तर एकदम चांगल्या पद्धतीने स्वच्छ अशा पद्धतीने यांनी हा गोठा व्यवसाय उभारलेला आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि आपण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.